हा छोटा एकदमच कॉम्पॅक्ट आहे 300 आणि हा प्रो आहे. हे 3 कलर आहेत का याच्यामध्ये प्रो मध्ये? प्रो मध्ये 300 मध्ये 3 कलर आहेत. हा. मध्ये ब्लॅक आणि हा 2च कलर आहेत हा, दोन. आणि 300 मध्ये हे 3 आहेत. गुड मॉर्निंग जी, गुड मॉर्निंग. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ, सुंदर अशा दिवशी सुंदर अशी सुरुवात. तर कसं आजच्या दिवशी सुरुवात झालंय, थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल काय पुढचा विषय आहे तो. बट कसं म्हणजे वारा आहे ना कंटिन्यू, म्हणजे आता थंडी चांगली पडते जबरदस्त. म्हणजे मध्ये ते थोडं झालं तर क्लायमेट, पण आता थंडी चांगली जबरदस्त पडला. मला सकाळपासून खतरनाक वारा सुटलेला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती का, आता हा आपण जेव्हा मोबाईलने शूट करतो ना, आपला विवो X100 आहे, त्यानंतर X100 प्रो आलता, X100 मध्ये 200 आला, 200 प्रो आला आणि आता X300 आला लेटेस्ट मध्ये आणि 300 प्रो आलाय. पण त्याची कॅमेरा म्हणजे हे ते बेस्ट आहेत. म्हणजे हे फोन जे बनवलेत ना, ही एक सिरीज विवोची, ते खास फोटोग्राफीसाठी बनवले. फोटोग्राफी म्हणजे पोर्ट्रेट क्लिक्स, फोटो एक नंबर म्हणजे एक नंबर विषयच नाही. कारण आम्ही स्वतः यूज करतो एवढा टाइम, जबरदस्त आहे फोटोचा रिझल्ट. कारण तो पूर्ण प्रॉपर फोटो तो AI होऊन येतो ना, स्क्रीन टोन वगैरे नॉर्मल तुम्ही थोडंसं कलर करेक्शन केलं नाही केलं तरी पण काय फरक पडत नाही, केलं तर अजून उत्तम. आणि फोटो पोस्ट केलात कुठं पण टाका, एवढी एक नंबर क्लिअरिटी आहे फोटोसाठी. आणि व्हिडिओसाठी पण बेस्ट आहे, व्हिडिओसाठी काय वाईट असं नाही. फोटोसाठी खास तर फोटोग्राफीसाठी ते क्लेम करतात. आता नंतर 300 आलेला आहे, 300 पण नाही, 300 प्रो आलाय. तर तो दादाला फोन केला होता जिथून आपला हा मोबाईल येतो, तो आहे काय, तर बोलते आहे. बोलते चला बघून तर येऊ. बोललो काय आहे काय नाही. आय थिंक सो मला वाटते 300 आहे ना, तो सेमच आहे. आय थिंक सो साईज, प्रोची साईज मला वाटते मोठी केली आहे, असं काहीतरी आहे. बघूया ते गेल्यावर समजेल. बघू, माझ्याबरोबर तुम्हाला पण दाखवतो, मग बघूया बाकी पुढचं काय. असं सगळं आजचा प्लॅन आहे. जर आटपलं सगळं निघूया. आणि आज गुरुवार आहे ना, आज दुसरा गुरुवार आहे आपला मार्गशीर्ष महिन्यातला. ते सगळं पूजन करून कसं आहे, संध्याकाळी पूजा वगैरे, म्हणजे पूजा आता पूजन झालंय, आपलं काय बोलतात आरती वगैरे आहे संध्याकाळी, असं सगळं असतं. ओके, जाऊ जरा बघू, तुम्हाला पण दाखवतो. ओके चलो. त्या गाडीला बरेच दिवस काढले ना, तर मग 1-2 दिवस चालू, मग ही थोडासा हिला आराम देऊ, मग तिला काढू परत. ती आपली डेली चालते ना गाडी, हे एकदम ओके करून घेतलं, हिला चालू होतो. चलो जरा गाडीला वरून ऑफ करून. थंडीची कशी थोडी गाडीला गरम होणं, म्हणजे तसं थंडीचं असं नाहीच. गाडी कधी पण चालू केली का 1-2 मिनटं जरा वरून झालेला चांगला. बरेच दिवस तिला नाही निघाला आहे. काय झालं, लास्ट आपण गेलो होतो ना ते पंचायतन मंदिर बघायला, तेव्हा मला हिला घेऊन जायचा प्लॅन, पण ती लाईट लावत होतो म्हणून हिला टाकी वगैरे मी ओपन करून ठेवते, कारण मी घरीच लावत होतो सगळ्या गोष्टी. तर त्याच्यामुळं कसं आहे, हिला घेऊन, अरे हे का लागलं आहे, हिला घेऊन जाताना आलं. आता बऱ्याच दिवसानंतर ह्या गाडीवरती मोठो ब्लॉक होईल आता. नाहीतर आपला राईडलाच टाकीला पण बारीक बारीक आता छोटे छोटे स्पॉट पडायला लागले आता. बाकी ठीक आहे. आज दत्त जयंती पण आहे ना. अरे वा, पार्किंग बघ, हे बघा आहे ना. आणि आज त्यात काय, मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे दुसरा. नाहीतर इथे आहे ना, इथे दरवर्षी जेवण असतं. आता तो मला वाटतं उद्या आहे, आय थिंक सो, असं मला वाटतं. दरवर्षी इथं जेवण असतो. मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं काय होतं, सगळ्यांकडे पूजन असतं. आणि प्रत्येक आता क्वचित, म्हणजे एवढा म्हणजे आपल्या इथलं सांगतो, बाकीचं ना मला माहिती, क्वचित एका दुसरा कोण असलं तर की जो पूजन नसेल करत. नाही तर आपल्याकडं असं होणारच नाही की प्रत्येक घरात पूजन छोटं करणार, प्रत्येकाच्या हिशोबाने पूजन होतंच. आपल्याकडं पण झालं. मी मागे सगळं दाखवायला विसरलो, गेल्यावर दाखवतो तुम्हाला प्रॉपर सगळ्या गोष्टी. पुढचे खडताल पुलावरचे गतिरोधक जर कमी होते, तर त्यात आता हे टाकले तिथं तोंडीला, टपोरे काय करणार, त्यांच्या डोक्यावर चढवणार, काय समजत नाही. बघ केवढे मोठे गतिरोधक आहेत. काका पण काय थांबत नाही. असो, जाऊ दे काकांना. तर गतिरोधक बदलेत, म्हणजे अक्षरशः ती गाडी आहे ना, लागते खाली एकदम, म्हणजे एकदम स्लो काढायला लागतं. बेकार काम आहे. ज्याला वाटतं असं टाकत चाललंय गतिरोधक, काय समजत नाही. गणपती बाप्पा मोरया. काय घेऊन आलं एवढा मोठा, चांगलं चाललंय काहीतरी. अख्खा रस्ता कव्हर करतात रे बाबा हे. आणि यांना आता मोठ्या गाड्यांचं बंद ठेवलं सध्या, दुपारचं बाहेरचं टायमिंग म्हणतो. संध्याकाळी ना हे आहे, जे दगड सिमेंट या मोठे मोठे डंपिंगवर चालतात ना घेऊन जाणार, यांना म्हणून टायमिंग बंद आहे. काय समजत नाही. कारण त्या दिवशी पोलिस अडवलेले आपल्या नाक्यावरती 2 ट्रक ना. आता इकडं बरं चालतात रे, सगळे गडबड आहे. नियम तुमचे तुम्हाला, आम्ही नाही पाळणार, अशी गत आहे. बरं, समोरच्या गाडीवरचं रिफ्लेक्शन आपलं दिसतंय ना की नाही ते मला नाही माहिती.
पण असं बघायला भारी वाटतं समोरच्या गाडीमध्ये आपलं रिफ्लेक्शन एकदम हेल्मेट घालून एकदम कडकमध्ये लुकच भारी येतो तो. लेफ्ट साईडला पंपाच्या पेट्रोल टाकूनच जाऊ, नंतर नको तिकडे आतमध्ये घुसायला किंवा याचा ना परत इकडे उलटं यायला. इथून निघायचा म्हणजे मोठा टास्क होता अपोजिट साईडला, त्यात गाड्या कंटिन्यू चालू असतात आहे ना. पण बरं त्याला फोन केला आहे बोललाय, आता गेल्यावर समजा आहे का नाही ते. ओके जी, ओके ओके ओके, आलो आलो. हा चेक करा, हा एकदम कॉम्पॅक्ट आहे ह्याच्यापेक्षा 100 पेक्षा. कारण एकदम आयफोनचा फील दिला रे याला. सेम. हा तेच, हा कॉम्पॅक्ट केलाय ना 100, आयफोन वाला फील दिला एकदम. कारण आपली ही याची X100 ची साईज मोठी आहे आणि हा प्रो आहे. प्रो आहे की नाही? प्रो नाही आहे, कारण हा बघा आहे ना एकदम मस्त, कलर पण भारी वाटतोय, पण कॉम्पॅक्ट आहे आपली ह्या मोबाईल पेक्षा. कारण हा आपला मोठा आहे, बाकी ते सगळं सेमच आहे. पण फील आयफोनचा दिलाय, पूर्ण आयफोनचा फील आहे. कारण ही साईडची बॉर्डर बघितलीत ना ती, नंतर हे कॅमेराचं आपलं सेमच आहे सगळं, पण छोटा वाटतं रे. चेक करा ना. आता बघ हा साईज मध्ये तर हा सिंपलच आहे आपला, पण साईज मध्ये फरक जाणवतो डायरेक्ट आहे ना. हा छोटा एकदमच कॉम्पॅक्ट केलाय 300 आणि हा प्रो आहे. हे 3 कलर आहेत का याच्यामध्ये प्रो मध्ये? प्रो मध्ये 300 मध्ये 3 कलर आहेत, मध्ये ब्लॅक आणि हा 2च कलर आहेत, आणि 300 मध्ये हे 3 आहेत, एक ग्रे, रेड आणि ब्लू. कसं आहे माहिती आहे, तुमचा प्राइसचा डिफरन्स बघू. आय थिंक सो प्री बुकिंग मध्ये हा झालाय ना लॉन्च. आलं प्री बुकिंग चालू आहे का? 9 तारखेपासून सेलिंग आहे. बरोबर आहे. सध्या त्याला ऑफर लावली. हा हा हा, प्लस 1 वर्ष एक्स्ट्रा वॉरंटी भेटेल. हा, एक्सटेंडेड वॉरंटी पण आहे, प्लस इन्शुरन्सला पण ऑफर. बरोबर आहे. कारण हा X300 बघितलात ना, तर प्रॉपर आयफोन वाला याला फील दिला, आणि सेम कॉम्पॅक्ट झाला. आपला हा X100 पेक्षा पूर्ण कॉम्पॅक्ट, आणि ही X300 Pro ची आहे ना, हे सेम साईज आहे. सेम साईज आहे ना X100 एवढी? सेम साईज आहे. आणि कॅमेरामध्ये फरक आहे ना याच्या, कॅमेरामध्ये ती वेगळी घ्यायला लागते ना, ती काय बोलतात त्याला, लेन्स आहे ती टेलिफोटो एक्सपेंडर एक्स्ट्रा आहे. ती काहीतरी किती प्राइस आहे? 19,000 रुपये आहे ना. हा, आणि ह्यांची प्राइसिंग काय आहे? हा आपलं 256 GB व्हेरियंट घेतला ना 300 मधला 76,000 रुपये. आणि जो प्रो वाला जो आहे ना, हा तो 1,09,999 ला, 1,10,000 रुपये. हा बघितला, हा 17 आहे प्रो मॅक्स. याची जी फील आहे ना, असा पूर्ण कॉम्पॅक्ट सेम त्याला बनवलाय तसा तो. ही अशी वाली फिनिशिंग म्हणजे एकदम प्रॉपर नाही, पण त्याचा फील करायला गेलेत. हा बघा, हा येतोय ना बॉर्डर साईडची. फक्त त्याची साईज छोटी झाली, पण दिसायला एकदम डिसेंट दिसतोय, मस्त वाटतोय. आता निघालो इथून, जवळपास आहे ना. बाकी बघितलं मोबाईल 300 आहे ना, X300 प्रो. तो काय झाला त्यांच्याकडे, ते नॉर्मल तो सगळे बारके पोरं आहेत ना, त्यांच्याकडे तो नॉर्मल होतो. नॉर्मल म्हणजे काय बोलतात त्याला, तो डेमोवाला असतो ना साधा आपला नकली, तो वाला होता. तो बोलते लाईव्ह पीसला मी घेऊन येतो. त्यांचा तो कोणा माणूस होता इथे दुसरा, तो घेऊन येता त्यांची वाट बघत थांबलो. मी कसं आहे, लाईव्ह बघणं आणि तो साधावाला आपला काय बोलतात नकली बघण्यात फरक आहे ना. तर तो येईपर्यंत 1 तासभर वाट बघितली. दुसरं मी काम करून पण आलो, पण तोपर्यंत काय झालं नाही. मी ठीक आहे चल, मला नंतर फोन कर. मी बोललो मारतो नंतर फेरी. आणि कसं आहे फरक कळला असं लागेल. पण आपला जो आहे ना X100, हा X100 आणि X300 प्रोची साईज मला वाटते जवळपास सेम आहे. फक्त कसं आहे, आपल्याला कर्व होतं ते यांची आयफोनसारखी पूर्ण बॉडी बनवलेली आहे असं आहे. पण कॅमेरा एक नंबर आहेत, नो डाऊट. आणि तो आय थिंक त्याला मी सगळं प्राइसिंग विचारलं, ती 1,09,000 का 1,10,000 रुपये तो आहे X100 प्रो. आणि X100 हा काहीतरी 512 घेतला तर 82पर्यंत आहे, आणि 256 घेतला तर कमी आहे. तुम्ही आधी त्याची प्राइसिंग ऐकलीच असेल, त्यांनी सांगितली यामध्ये. तर असं सगळं. पण हे कॅमेरासाठी कोणाला घ्यायचं ना खास, तर बेस्ट आहेत त्यांचे कॅमेरे. तर चलो आता झालं, आता काय नंतर आल्यानंतर बघूया बोललो. गायब आहे दुकानात, कोण नाही. हे बघा खाली आहे शॉप. मी पोहोचलो. आज कुठला आहे? वॉफल ऑफ द डे, डार्क अँड व्हाईट फॅन्टॅस्टिक 140 ला 170 चा. बघूया कुठला आहे.
यांची कशी डेली ऑफर असते कोणता फोन आला त्याचा फोन आला शॉपवाल्याचा. त्याला आता आलो इथं ह्याची ऑर्डर सांगणार घेणारे पण गायब आहेत, कुठं गेले काय माहिती. आणि त्याने फोन केला बोलतो तू आपला बोलतो घेऊन आलाय बोलतोय, येतोच काय बोलतोय, तू थांब बोललो. आलो बोललो 5 मिनिट 10 मिनिट. म्हणजे कसं लाईव्ह तिथल्या इथं बघितलं ना का तो फील वेगळा असतो. नंतर बघू पुढचं काय करायचं आहे ते. पहिला बघू तर या आणि तुम्हाला पण दाखव ना कसं आहे फोन. बाकी तो दाखवतो तुम्हाला. हेल्मेट असलं ना की ते 4 वेळा काढ घाल करायला वैताग येतो असा विषय आहे. पण त्याचा परत एकदा फोन आला, मी आलोच. हे घेतलेलं संपल तर हवं पाहिजे की नाही ढेकरत नाही. पण हे हा आहे ना जबरदस्त आहे. हा आहे ना बाई 2-4 तर सहज खाऊ शकतो. सहज एवढी टेस्ट लागते खायला बसलो काय. हा चेक करा आता आहे ना लेन्स किती फरक आहे कॅमेरामध्ये. हा बघा ना डिफरन्स पूर्ण. हा X300 आहे, X300 Pro. कॅमेरामध्ये पण पूर्ण डिफरन्स आहे. साईडनी पण बघितलात ना, हा बघा डिस्टन्स आहे का एक नंबर. जरा यूज करून बघू तुम्हाला पण दाखवतो. याला हे डॉल्बी विजन दिले ना हे डॉल्बी विजन. परत निघाला आयला पूर्ण टाईम केला इथं. पण जाऊ दे ठीक आहे. मोबाईल बघायला भेटला. मोबाईल मस्त आहे. आता ते कसं तेच बोललो शेप चेंज केलेत. कारण कर्वला यायला आहे ना प्रॉब्लेम काय आहे, जे ग्लास आहे ना आता ही ग्लास ह्याची माझ्या मोबाईलवरती पण मी लावलेली आहे. पण त्याला एक टायमानंतर परत एअर येतो, काय मतलब नाही त्या गोष्टीचा. त्याच्यामुळे आता चेंज तर आहे. कॅमेरा तर बेस्टच आहे. त्याला 8K केलं आहे. आता ह्यांना हे 4K होते लास्ट, आता हे 8K आलेत. 8K आहेत. परत खूप सारे अजून आतमध्ये फीचर्स आहेत. कारण आपण कसं त्या फीचरच्या नुसार हे नाही केलं आहे व्हिडिओ. बोलवर चाललो आहे मोबाईल पण बघून. मोबाईल बोलून नवीन आलेत, बेस्ट आहेत. ज्याला फोटोग्राफीच्या हिशोबाने घ्यायचे आहेत तर त्यासाठी बोललो बनवूया बोललो व्हिडिओ. जर मोबाईल आपण तो घेतला ना तर त्याचा प्रॉपर व्हिडिओ बनवू डिटेलिंगमध्ये काय फीचर्स काय नाही. तर घेतला तर पुढची गोष्ट आहे ती. असा गोष्ट आहे सगळं. तर बघितलं तुम्हाला पण दाखवलं. तर चाललो रिटर्न घरी. तर काय झालं ट्रकवाले थांबले त्याच्यामुळं चला रे पोरं बघतात काय चाललंय आतमध्ये. आश्चर्यचकित होऊन एकदम. पोरं पण आले शाळेतून. रिटर्न टू होम. आता कसं आता सध्या काय नाही. संध्याकाळी कसं आहे जेव्हा 7 वाजता संकष्टी रविवारी संकष्टी असतं ना तेव्हा कसं संकष्टीचे टायमिंग असतं ना तेव्हा नैवेद्य होतो, आरती होतो आणि त्याच्यानंतर जेवण असतं. आता कसं 7 वाजता आरती होते, नैवेद्य होऊन मग जेवायचं असं लवकर जेवतो, नाही तर मग आपल्या रोजच्या टाईमात जेवतो. ते आपल्यावर. पण संध्याकाळी सगळं आजचा असा प्लॅन आहे. आता आहे ना थोडं झोपलो होतो, उठलो. तुम्हाला पूजन पण दाखवलं काय कसं होतं. असं कसं आता गेल्या वर्षी 5 गुरुवार होते, आता 4च गुरुवार आहेत. मध्ये दर गुरुवारी सगळं पूजन निघतं. तर आजचा गुरुवार बरोबर आहे. उद्या शुक्रवार शनिवार पण रविवारी परत संकष्टी परत सेम तसंच पूजन नकेल. फक्त गणपती बाप्पाला निघाल असं सगळं आहे. त्याच्यामुळे आणि आता सगळं जेवणाची तयारी. कारण कसं आहे आरती वगैरे लवकर होते, जेवढं तू लवकर जेवतो, नाहीतर मग आपल्यावर छोड आहे मला. तर हे सगळं आहे पुढचं. बाकी मोबाईलचा बघितलात ना, कारण तू खास तेच सांगतोय ज्यांना फोटोग्राफी करायची आहे ना त्या फोटोग्राफीच्या हिशोबाने आहे. कारण रिझल्ट चांगला आहे मोबाईलच्या कॅमेरांचा, एक नंबर. बाकीच्यांना कॅमेराचा काही कोणची एवढी गरज नसेल. हल्ली असं होत नाही ज्याला कॅमेराची गरज नाही, पण ते ह्या एक सिरीजची कॅमेरा ते प्रश्नच नाही. ती घेऊ शकताय ज्याला घ्यायचं असेल. तू आपला काय काही काय पैसे प्रमोशन करायचे, पण मी बोललो मी पण माझं यूज करतोय. बोललो जाऊन बघूया कसं आहे काय. अपग्रेड करायचं असेल आपल्याला या फोनची प्राईस चांगली भेटते. जर आपल्याला अपग्रेड करायचं आपण करू शकतो. ते इन फ्युचरचं आहे, त्याची काही आताची गरज नाही आहे. सध्या आपला आहे ते बेस्ट आहे. फक्त घेतला तर तो प्रो घेण्याचाच फायदा आहे. कारण का प्रोची आणि ह्याची साईज सेम आहे. फक्त ह्यांच्या कर्व डिस्प्ले होते त्यांच्या बघितलं ना ते आयफोन सारखे पूर्ण बनवून दिले सेम. आणि कारण कसं 300 आहे तो एकदमच कॉम्पॅक्ट बनवतो. या फोनपेक्षा तर छोटा आहे तो, मजा नाही वाटत त्याला एवढे. प्रो बेस्ट आहे. प्रोचे पैसे पण तसे आहेत ना. असं चल